पावसाळा अगदी तोंडावर आलेला आहे। प्रत्येक पावसाळ्यामध्ये मुंबई अहमदाबाद हा राष्ट्रीय महामार्ग हा पूर्णपणे पाण्याखाली जातो आणि त्यामुळे वाहनधारकांची मोठी हाल होत असतात। त्याला कारण काय आहे हे वास्तव दाखवण्यासाठी मी मुंबई अहमदाबाद महामार्गाच्या मालजीपाडा येथील सर्वे नंबर 117चा 1 या ठिकाणी आहे। आपण जर बघितलं तर हा पूर्ण जो परिसर आहे हा मँग्रोव्हनी भरलेला परिसर आहे आणि माझ्या समोर जर बघितलं तर हा समोर आपल्याला मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग दिसतोय। या राष्ट्रीय महामार्गाला अगदी चिटकूनच जे नैसर्गिक नाले जे आहेत हे इथल्या भूमाफियांनी पूर्णपणे माती भराव करून हे पूर्णपणे बुजवलेले आहेत। पूर्ण परिसर जर बघितला तर जवळपास 15 ते 20 एकरचा हा परिसर आहे आणि हा पूर्ण परिसर माती भराव करून या ठिकाणी पूर्णपणे बुजवलेला आहे। या ठिकाणी आपल्याला नैसर्गिक नाला आहे की नाही हाही प्रश्न या ठिकाणी निमित्तानं उपस्थित होतोय। समोर जर बघितलं तर या ठिकाणी पूर्णपणे डोंगर आहेत आणि या डोंगरातलं पाणी जे आहे याच खाडीवाट या समुद्राला मिळत असतं। मात्र ह्या भूमाफियांनी हे ज्या खाडी असतील हे नैसर्गिक नाले असतील हे पूर्णपणे बुजवून टाकलेले आहेत। वसई विरार महापालिकेच्या प्रभाग समिती वालीवचे जे सहाय्यक आयुक्त आहेत निलेश म्हात्रे हे स्वतः या घटनास्थळावरती आलेले आहेत। त्यांनी या सर्व परिसराची पाहणी केलेली आहे। आपण त्यांच्याशी जाणून घेऊया की सर आपण स्वतः घटनास्थळावरती आहेत, एकंदरीत काय परिस्थिती आहे? परिस्थिती खूपच वाईट आहे। इथे भूमाफियांनी पूर्ण मॅंग्रोव्ह वरती माती भराव केलेला आहे आणि एवढा त्यामुळे जे नैसर्गिक नाले आहेत ते सुद्धा बुजवण्यात आलेले आहे। तर त्या आता दरवर्षी महापालिका दरवर्षी नालेसफाई करत असते। त्याच्यामध्ये हा खूप मोठा अडथळा निर्माण होतो। या भूमाफियांवर कडक शासन व्हावं ही अशी माझ्यातर्फे मी अहवाल मान्य आयुक्तांमार्फत मान्य जिल्हाधिकारी मान्य उपविभागीय अधिकारी यांच्याकडे देणार आहे। तसेच याबाबत या भूमाफियांना कडक शासन व्हावे त्याकरता यांच्यावर गुन्हे सुद्धा दाखल करण्याचा आम्ही प्रस्तावित करतो। सर सध्याचं जे नैसर्गिक नाला आहे आपण हा नैसर्गिक नाला नेमका कुठून होता आणि तो नैसर्गिक नाला नेमका कुठे मिळत होता आणि हे कशा पद्धतीने बुजवलेला आहे? नैसर्गिक नाला हा इथून डोंगर आहे, डोंगराच्या इथून तो नैसर्गिक नाला येत होता, पण त्या पुढे त्यांनी पूर्ण माती भराव केल्यामुळे पुढे जायला म्हणजे जे पावसाळ्यात जे पाणी येणार आहे नैसर्गिक नाल्यातनं ते जायला पुढे त्यांनी जागाच भरणी केल्यामुळे जागाच ठेवलेली नाहीये। तो आम्ही दरवर्षी हा साफ करत असतो, पण आता या माती भरावामुळे आम्हाला पुन्हा आता तो काढून पुन्हा साफ करावा लागणार आहे। सर ही आता या भरणीमुळे पूर्णपणे राष्ट्रीय महामार्ग जो आहे हा पावसामध्ये निश्चितच भरल्या जाणार आहे। अशा भूमाफियावर कारवाई होण्यासाठी आपण कशा पद्धतीने हा प्रस्ताव दाखल करणार आहेत याचं म्हणजे या सगळ्या परिस्थितीला जबाबदार कोण आहे, ही नेमकी हद्द कोणाची आहे? आता जागा खाजगी आहे, पण त्यांनी भराव केलेला आहे। तर भरावाला कोणी परवानगी दिली हे तपासणं महत्वाचं आहे, कारण हा असा भराव करताना त्यांनी मॅंग्रोव्ह पण त्याच्या खाली दाबलेले आहेत आणि हे खूपच म्हणजे पावसाळ्यामध्ये नैसर्गिक नाल्याचं पाणी जाण्यासाठी खूप अडचण होणार आहे। त्या अनुषंगाने आम्हाला ते प्रस्ताव सादर करावा लागणार आहे। निश्चितच आपण बघितलेलं आहे की हा खूप सेन्सिटिव्ह विषय आहे, कारण प्रत्येक पावसाळ्यामध्ये वसई विरार नालासोपारा हा पूर्णपणे पाण्याखाली जातो। जवळपास छाती इतकं पाणी जे आहे हे पूर्ण शहरामध्ये असतं आणि त्याच पार्श्वभूमीवरती जो राष्ट्रीय महामार्ग जो आहे मालजीपाड्यापासून ते वर्सोवा ब्रिज पर्यंतचा हा पूर्णपणे पाण्याखाली जातो। त्यामुळे मुंबई या राष्ट्रीय महामार्गावरती ज्या वाहनांची जी हाल होतात हे मात्र दरवर्षी आपण पाहतच आलेलो आहोत आणि त्याला कारण जे आहेत ही या माती भरावाची आहेत आणि त्यामुळे या माती भरावा राष्ट्रीय जे NH आहे जे आहे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण असतील, वसईचं तहसील प्रशासन, महसूल प्रशासन असेल, हे सुद्धा तेवढेच या ठिकाणी जबाबदार आहेत। कारण नैसर्गिक नाले जर बुजवले तर नेमकं पावसातलं पाणी हे समुद्राला मिळेल कसं आणि आता या भूमाफियावरती नेमकी काय कारवाई होईल हेही पाहणं तेवढंच महत्वाचं आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, वसई।